ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून 3 तालुक्यातील पूरग्रस्तांना वैयक्तिक 50 टेम्पो मदत। भूम परांडा कळंबमधील 10,000 कुटुंबांना मदत करणार। मदतीच्या किटवरती शिंदेंसह सरनाईक यांचा फोटो। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मदत किटमध्ये 12 जीवनावश्यक वस्तूंचा समावेश। किटमध्ये पीठ, पोहे, डाळ, शेंगदाणे, तेल यासह तांदूळ आणि साखर, शिवाय ब्लँकेटही। मदतीवर दाढीचे फोटो लावून पूरग्रस्तांना मदत हा निर्लज्जपणा। शिंदेंनी पाठवलेल्या मदतीवरून संजय राऊतांची एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका। किटमध्ये काय मदत आहे ते बघा, फोटोवर का लक्ष? अशा काळात राजकारण करणं दुर्दैवी, मदत होणं गरजेचं, शिंदेंचं विरोधकांना प्रत्युत्तर। गोष्टीचा बाऊ करू नका, विरोधकांना देखील तशी मदत करायची असल्यास फोटो लावून मदत करा। शिंदेंच्या मदत किटवरील टीकानंतर आता अजित पवार यांचा हा टोला। मदत करताना पक्षाचा विचार नको, बळीराजा जगला तर सगळे जेवाल, नाहीतर आपल्या सर्वांचे फोटो फ्रेममध्ये लागतील। शिंदेंच्या मदत किटवरून अविनाश अभ्यंकर यांचा हल्लाबोल। टीका करणाऱ्यांनी कधी 1 किलो धान्याची तरी मदत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली आहे का? मदत किटवरील टीकेनंतर आता तानाजी सावंत यांचा हा सवाल। फोटो टाकून किंवा फोटोशिवाय कशी मदत करा, पण शेतकऱ्यांना मदत द्या। शिंदेंच्या मदत किटवरील प्रश्नावर ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया। ओला दुष्काळ जाहीर करा, कर्जमाफी करा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे शेतकऱ्यांची मागणी। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच तातडीची मदत करणार, आवश्यक ते निकष शिथिल करून मदत करणार, फडणवीसांची घोषणा। शिंदेंकडून धाराशिवमध्ये नुकसानीची पाहणी, ओला दुष्काळ जाहीर करण्यासह कर्जमाफी करा, महिलेची शिंदेंसमोर ही मागणी। तर मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही, शक्य असेल ते करणार, शिंदेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीसांकडून माढ्यातील निमगाव या ठिकाणी नुकसानीची पाहणी, कुणालाही वाऱ्यावरती सोडणार नाही, निमगावात फडणवीसांचं हे आश्वासन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सोलापूरमध्ये नुकसानीची पाहणी, तात्काळ पंचनामे करून अहवाल द्या, नुकसानग्रस्त ग्रामस्थांसाठी जेवणाची व्यवस्था करा, अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। कृषी मंत्री भरणे यांच्याकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहणी, अधिकारी पंचनामे करत नाही, शेतकऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा, हेक्टरी 50,000ची मदत करण्याची केली मागणी। पंकजा मुंडेंकडून जालन्यात नुकसानीची पाहणी, पंचनामे करून लगेच मदत देणार, पंकजा मुंडेंची माहिती। पंकजाताई मदत करा म्हणत गोळे गावातील महिलांना पंकजा मुंडे यांच्यासमोर अश्रू अनावर। शेतकऱ्यांसाठी 1 महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार, भुजबळांची घोषणा। शेतकऱ्यांसाठी जे शक्य होईल ते सर्व करणार, भुजबळांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे उद्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर, धाराशिव, बीड, जालन्यासह छत्रपती संभाजीनगरमधील नुकसानीची ठाकरे करणार पाहणी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।